खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेतला आहे असं मला प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहून समजायला येतं की कोणीही बोर झालं नाही, कोणालाही झोप आलेली नसेल. आपण एवढं स्वादिष्ट भोजन घेतलं त्याच्यानंतरही कोणी झोपण्यासाठी तयार नव्हतं, कारण ते ज्या तीव्रतेने ते सांगत होते ना, एका छोट्या बाळाला शिकवत होत्या असं ते सांगत होत्या. एवढ्या छान पद्धतीने ते सांगत होत्या आणि आपण रिसेप्टिव्ह होतो त्यांच्याकडून की हां अजून येऊ द्या, अजून येऊ द्या, आम्हाला अजून येऊ द्या असं. ते खूप छान एक खूप छान आजचा मित्र डे जे झाला ते खूप खूप छान पद्धतीने साजरा केला आपण सर्वांनी मिळून. तर त्याच्यासाठी मी आज एकदा 3 टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना धन्यवाद मानूयात. आता मी पुन्हा एकदा त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांना समारोपीय 2 शब्द त्यांनी बोलावेत. अरे बापरे, कुठे रामायचं लास्ट टाइम आता. तर जय भीम सर्वांना परत आणि धन्यवाद. मला तुम्ही म्हणजे तुमची कसोटी आहे मला सहन करता इतका वेळ. सकाळी एक लेक्चर, दुपारी एक झालं आणि आता ॲक्च्युली मी रूपरेखा बघितली त्यामध्ये समारोपीय 2 शब्द पण लिहिलं आहे. तर मला प्रश्न पडला होता की आता समारोपीय 2 शब्दात काय बोलू आणि बोलावं की नाही, हा पण मला एक थोडंसं विचार आला होता. पण एक आहे की काही गोष्टी आहेत की ज्या अजून पुढे न्यायच्या आहेत, तर ते मी एक 10 मिनटामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. कारण कालामसूत्र जे आहे ना हे खूप महत्त्वाचं आणि आचरणासाठी आदर्श नमुना आहे. त्याचबरोबर खूप काही बोलायचं पण आहे, खूप काही त्यात साठलेलं आहे. ते एका दिवसात आणि 2-3 तासात नाही होणार आहे. पण तरीही आपण त्याला काय म्हणतात ओझरतं जरी गेलो तरी पण मलाही असं वाटतं की जरा सखोल गेलो आहे की, कारण मलाही सांगताना आनंद होत होता आणि तुम्हीही ऐकताना खूप आनंदी दिसत होता. पण एक आहे की तारणवितांनी नाही सांगितलेलं आहे, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तो भगवान बुद्धांचा तो धम्म मी फक्त माझ्या तोंडून पुन्हा एकदा म्हणतात ना रिपीट करत आहे. तर मलाही ते बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचं पुण्यानुमोदनीने आभार मानते मी. कारण असे भगवान बुद्धांचे बोल नाही का शब्द आपल्या तोंडून निघतात, हे पण एक खूप काय म्हणतात एक भाग्यवान समजू शकतो आपण, हो की नाही. आणि तो भाग्यवान किंवा चांगलं अनुभव घ्यायचा क्षण मला त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि नवी मुंबईच्या सेंटरच्या मार्फत घेण्याचा मिळतो आहे. त्यामुळे मी आपल्या संघाचं खरंच मी पुण्यानुमोदन करते आणि तुम्हा सर्वांचं सुद्धा. तर जसं आता आपण पहिल्या पार्टमध्ये पहिल्या भागात पाहिलं की कालामांना जो प्रश्न पडला होता तो प्रश्न त्यांनी विचारला की जी शंका होती आणि त्यानंतर मग तथागत भगवान बुद्धांनी त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी पहिलं काय नाही करायचं, काय सोडून द्यायचं, काय स्वीकारायचं नाही, ह्या त्या 10 गोष्टींमध्ये सांगितलं. तो आपण पहिल्या भागामध्ये ऐकून घेतलं, चिंतन केलं, अभ्यास केला. आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण हे बघितलं की जर ते नाही करायचं तर मग काय करायचं आणि मग ते करण्यासाठी मग कोणती कसोटी लावायची, कोणत्या गोष्टी करायच्या, हे आपण पाहिलं. आणि मग त्या आपल्या हिताच्या आहेत का, आपल्या सुखाच्या आहेत का, आपलं जीवन विकसितकडे नेणारं आहे का, ही कसोटी लावून तुम्ही ती गोष्ट करायची. ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की जे भगवान बुद्धांनी कालामांना ती कसोटी लावण्याची जे सांगितलं, तर तो अभ्यास केला, आपण चिंतन केलं आणि चर्चाही केली. आणि मला हे खूप बरं वाटलं. सेकंड पार्टला तुम्ही जो थोडासा उपाय केला म्हणजे एक प्रयोग केला की दोघं बसायचं, कारण तो जास्त माइंड टू माइंड आणि फेस टू फेस
आणि डोळ्यानं डोळ्या संपर्क होऊन तो टचिंग होतो, कारण ग्रुपमध्ये असल्यावर तो जरा विस्कटतो. तर ही गोष्ट मला काही 1-2 महिन्यापासून माझ्या विचारात आली, त्यामुळे मी तो जरा काय करते प्रयोग करते आहे. आमच्या धम्मचारी आणि धम्मचारिणींच्या पण ऑर्डर डेमध्ये हा एक प्रयोग केला होता, तर त्यांनाही खूप आवडलं. तुम्हालाही आवडलं, त्याबद्दल धन्यवाद. तर आता ह्या 2 गोष्टी आपण पाहिल्या आणि ह्या सगळं केल्यावर आपलं सुखमय जीवन बनवल्यावर अजून आपल्याला त्याच्यावर काय म्हणतात, एक बोनस म्हणतात ना, बोनस मिळतो बरं का. जसं आता आपण फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले नाही का काही वर्षासाठी, तर त्यानंतर तेवढं 5 वर्ष झालं की त्याच्यावर काहीतरी एक तो इंटरेस्ट मिळतो. तो इंटरेस्ट मिळून पण काहीतरी बोनस असतात ना, तर तो बोनस मिळतो. त्याच प्रकारचं अशा प्रकारे जर आपण धम्मजीवन किंवा आपलं जीवन जगत असू, सुखमय करत असू, तर आपल्याला आहे ना बोनस मिळतो, असं कालामांना तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर ते काय बोनस आहे किंवा ते काय आहे तर ते पाहूया. म्हणजे तो एक पाठ माझ्या हे आता समारोपीय शब्दांमध्ये मी कंप्लीट करते. तर कालामांना तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जर तुम्ही सर्व अशी कुशल कर्म करत गेला, असं स्मृती सांप्रदायाने मैत्रीपूर्वक जीवन जगत असाल, ध्यान करत असाल, संपर्क करत असाल, चिंतन करत असाल, अभ्यास करत असाल, संपर्क करत असाल, तर तुमच्यातला मनातला जो वैरभाव आहे ना तो नष्ट होतो. होईल की नाही हो? बरोबर आहे ना. आपला संपर्क असला, आपलं आचरण असलं तर आपल्यातला वैरभाव नष्ट होतो. आणि जर वैरभाव आपल्यामधला नष्ट झाला असेल तर तुम्हाला 4 आश्वासनं मिळतात. 4 बोनस, म्हणजे आता आपल्या आधुनिक भाषेमध्ये मी बोनस म्हणते, पण इथं आपल्या सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की 4 आश्वासनं तुम्हाला मिळतात. आश्वासनं म्हणजे नाही का, आता आश्वासनं कोण देतं सांगा बरं? हां, येस देतात की नाही. मला तुम्ही हे द्या, तुमचे रोड साफ करून दे, काय रोड बनवून देतो, पाणी देतो, लाईट देतो, बरंच काय देतो. पण ते केल्यानंतर ते लोक आश्वासनं पूर्ण करतात का? 5 वर्ष तिथेच दटून बसतात आणि नंतर परत 5 वर्षाने येतात. तर ती आश्वासनं जी आपण तो शब्दप्रयोग वापरतो ना, तर म्हणजे तो तसाच आश्वासनं, पण ती तशी आश्वासनं नाही बरं का. भगवान बुद्ध जे म्हणतात की तुम्हाला जी आश्वासनं मिळतात ती कोणी आश्वासनं करत नाही. कारण इथे आपण आपलं स्वतःचं जीवन जगत असतो, स्वतः विचार करत असतो, स्वतःच्या मनाला आपण स्वतंत्र करत असतो, स्वतःचा विकास आपण करत असतो, स्वतः आपण व्यक्ती बनायला जातो. मग कोण आश्वासन देतं तुम्हाला? तर तुमच्या कर्मानेच तुम्हाला ते बोनस मिळतं, तुम्हाला ती आश्वासनं मिळतात. असं कोण म्हणतं? तथागत भगवान गौतम बुद्ध कालामांना म्हणतात. तर पहिलं आश्वासन असं आहे की जर आता त्यांनी म्हणजे काय म्हटलं होतं कालामांनी की आमच्याकडे असे श्रमण आणि ब्राह्मण येतात आणि ते त्यांची मतं मांडतात आणि ती मतं मांडताना आमची सर्वश्रेष्ठ मतं आहे आणि दुसऱ्यांची मतं कमी आहे, कमी लेखतात, निंदनीय करतात. म्हणजे ते काहीतरी एखादं सांगत असतील XYZ, तर ते कोणत्यावर आधारित असतील माहीत नाही आहे. पण जर त्यांच्या त्या बोलण्यानंतर म्हणजे जो शब्द आहे बघा, ह्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. आता माझ्याकडे वेळ नाही तुम्हाला तेवढं सांगायला. तर त्या सुत्तामध्ये असं लिहिलेलं आहे, जर परलोक असेल तर म्हणजे मृत्यूनंतर जर जीवन असेल तर तुम्ही ह्या जगामध्ये किंवा ह्या जीवनात
जर तुम्ही मैत्रीपूर्ण स्मृती साम्राज्याने जीवन जगत असाल तर तुमचं पुन्हा जो मरणानंतर तुम्हाला सुगती प्राप्त होईल. बोनस आहे की नाही हो, आहे की नाही? आता ह्या जन्मात इन्व्हेस्ट केलंय आपण बरं का. जर तर पण बोललेले त्यांनी, भगवान बुद्धांनी काय म्हणतात, स्वर्ग किंवा परलोक ही भाषा नाही बोललेली आहे. जर त्यांच्या भाषेमध्ये जर परलोक असेल आणि तुम्ही जर असं प्रामाणिकपणे जीवन आचरण केलं तर तुम्हाला सुगती प्राप्त होईल. हे पहिलं आश्वासन आहे. आणि बऱ्याचदा बघा आपण पण आपल्या धार्मिक जीवनामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यक्रमात किंवा धार्मिक वातावरणामध्ये आपण जर एखादं कोणी मृत्यू पावला तर त्याला आपण काय म्हणतो की त्याच्या चित्तास, आहे की नाही, त्याच्या चित्तास सद्गती मिळो. ह्या जीवनामध्ये मी इन्व्हेस्ट केलेलं असेल तर माझं पुढचं बोनस आहे. आलं लक्षात? तर हे पहिलं आश्वासन आहे. क्लिअर झालं? कन्फ्यूज असेल तर परत अभ्यास करा बरं का. तर दुसरं आश्वासन आहे सुगती प्राप्त होईल, म्हणजे तुमचं चांगल्या ठिकाणी सुद्धा जन्म होईल. आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर दूर व्हायचं असेल तर ते माहिती आहे ना, भवचक्रातनं, पण ते बुद्धत्व प्राप्त झालं तर परत शरीर जन्म नाही आहे. पण जर मी ह्या जन्मात बुद्धत्वापर्यंत पोचण्यामध्ये जरी कमी असेल थोडी, पण माझा जो दुसरा जन्म होईल तो चांगल्या ठिकाणी होईल. ह्याला म्हटलंय सुगती प्राप्त हो, किंवा ह्याला म्हटलेलं आहे चांगल्या ठिकाणी पुन्हा जन्म आपण घेऊ शकतो जर माझं ह्या जीवनामध्ये कर्म कुशल असतील तर. ठीक आहे, मला वाटतं आता क्लिअर झालं. दुसरं आश्वासन आहे, परलोक असेल की नसेल माहीत नाही, सोडून द्या. दुसरं आश्वासन आहे की ह्याच जन्मामध्ये मी जे काही मैत्रीपूर्ण स्मृती साम्राज्याने कुशल कर्म करत गेले तर ह्याच जन्मात मला सुख मिळेल, ह्याच जन्मात मला आनंद मिळेल, सुख मिळेल. हे दुसरं आश्वासन ह्याच जन्मात. आणि ह्याचा आपण अनुभव घेतोय बघा. ध्यान छान झालं तर थोडा वेळ का होईना पण छान वाटतं ना हो. एखादं शिबिर करून आलं तर आणि एखादा संपर्क केला तर, चांगल्या आवडत्या व्यक्तीशी धम्माबद्दल जर चर्चा केली तर सुख मिळतं की नाही. म्हणजे हे केव्हा आपण मैत्रीपूर्ण जीवन जगत असू, स्मृतीपूर्वक जीवन जगत असू तर आपल्याला हे सुखी जीवन किंवा सुखी अनुभव, सुख परिस्थिती निर्माण होते. हे दुसरं आश्वासन. सेकंड बोनस अनुभव घेतलाय ना, ठीक आहे, खूप छान. आता तिसऱ्या आश्वासनाकडे जाते. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला कळेल अशा ह्याच्यात बोलते कारण वेळ कमी आहे. तिसरं आहे, जर मी जीवन जगत असताना किंवा दिवस रात्र म्हणजे जीवन जगत असताना मी एखादं जर कर्म करत असेल, एखादं जर काम करत असेल आणि जर चुकीचं जर झालं माझ्याकडून, होतं ना हो बऱ्याचदा, चुकीचं झालेल पण माझ्या मनात तो हेतू नव्हता चुकी करायचा, तो माझा उद्देश नव्हता चुकीचं करायचा, पण जर झालं तरीही तुम्हाला सुखी जीवन मिळेल कारण तुमचा उद्देश सुख करण्याचा नव्हता. हे तिसरं आश्वासन. आता बघा इथे कसं होतं, काही वेळेस बघा एखाद्याला मला मदत करायची आहे, आणि मी त्याला मदत करणार, ह्याच्याकडून मला मदत मिळेल म्हणून जर मी मदत करत असेल तर ते माझं चुकीचं आहे. तिथे मला समाधान किंवा सुख मिळणार नाही कारण त्याने परत मला मदत केली नसेल तर मी दुःखी होणार. काय मी त्याला मदत केली होती, तिला मदत केली होती, एवढी अडचणीत होती तरी पण तिने मला माझ्या मदतीच्या वेळेस माझ्या वेळेस त्याने मदत नाही केली म्हणजे झालं दुःखी. मग इथं मैत्रीपूर्ण जीवन आहे आपलं
जर माझा चूक करत म्हणजे मदत करतीये, चांगलं काम करतीये, पण उद्देश जर चुकीचा असेल तर मी दुःखी होईल. पण चुकीचं माझ्याकडून झालं, पण उद्देश जर माझा चांगला असेल तर मला सुख मिळणार. आणि बऱ्याचदा बघा, आम्ही जेव्हा वडीलधारी आता झाले आहोत, आई वडील झालेलो आहोत मुलांचं, किंवा आपले आई वडील मुलांचा सांभाळ केला आहे, म्हातारे झाल्यानंतर ते आम्हाला सांभाळतील, असं जर मी अपेक्षा करून जर मी त्याला सांभाळत असेल तर मी दुःखी होणार. माझा हेतू योग्य नाही त्याला सांभाळण्याचा. हे तथागत भगवान बुद्ध आपल्याला सांगतायत. कालामांना जे सांगतायत आपल्याला ना, आपण बघा किती वेळा मुलांना मदत करताना म्हणजे किती आपली अपेक्षा असते, अपेक्षेने करतो, तर मदत करतो पण हेतू चुकीचा असतो. पण जाऊ दे, त्याने मला नाही सांभाळलं तरी चालेल, त्यालाच मदत करणं, त्याला मोठं करणं, त्याला त्याच्या पायावर उभं करणं, त्याचा संसार करून देणं हे माझं कर्तव्य आहे. बस, त्याने करो ना करो, हा जो उद्देश त्याच्या मागचा असतो ना, तो चांगला असतो आणि त्यावेळी तुम्ही सुखी होता. जरी तुमच्याकडून किंवा तुम्हाला अनुभवायचं चुकीचं जरी आलं तर समोरच्याकडून. आलं लक्षात? तिसरी गोष्ट. आणि तर मग म्हणजे जर माझा चुकीचा उद्देश नसेल तर मला दुःख होणार नाही, मला सुखच मिळेल. हा तिसरा बोनस आहे. हे तिसरं आश्वासन आहे. आपण जर स्मृतीपूर्वक मैत्रीपूर्वक जीवन जगत असू तर. चौथं आश्वासन असं आहे की जर मी चूकच करत नाही आहे, पापच करत नाही आहे, अगदी काळजीपूर्वक, याच्यामध्ये जेव्हा असतो ना, खूप प्रामाणिकपणे, खूप अगदी काय म्हणतात काळजीपूर्वक, एकाग्रतेने कोणतेही आपण काम करत असतो तर साहजिकच आहे सुखच मिळेल. आणि त्याचबरोबर चांगलंच काम करतोय. म्हणजे जर मी पाप करत नाही आहे, चांगलं काम करते आहे, वाईट काम करत नाही, चांगलं काम करते, म्हणजे दोन्ही बाजूने दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच आहेत, तर मला सुखी जीवन मिळणारच. चौथं आश्वासन म्हणजे बऱ्याचदा नाही का, आपण जेव्हा जास्त अमाऊंट ठेवली आणि ती कधी काढलीच नाही आहे, तर काढलीच नाही आहे तर त्याचं नाही होणार ना, डेबिटेशन काय म्हणतात, ती भाषा जाऊ द्या. एनिवे, म्हणजे तुम्हाला कळालं का, चांगलं जर काम करतोय की त्याच्यामध्ये मला काही पाप करायचं नाही आहे, माझा उद्देश नाही, हेतू नाही, माझ्याकडून पाप कर्म केलं जात नाही आहे आणि मी चांगलंच काम करतो आहे, तर मी सुखी होईल. तर अशा प्रकारे आपलं कर्म आपल्याला आश्वासन देतात. नेता आश्वासन देत नाही बरं का, भगवान बुद्ध आश्वासन देत नाही आहेत किंवा कोणी त्रयस्थ व्यक्ती आश्वासन देत नाही. भगवान बुद्ध आपल्याला अलर्ट करतात, आपल्याला प्रेरणा देत आहेत की तुम्ही जीवन अशा प्रकारे जगला तर जीवन तुमचं सुखमय होणार, हे आश्वासन आहे. आलं लक्षात? आणि मग ह्या प्रकारे सुत्तामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही अवैरी चित्त तुमचं निर्माण होतं, अक्रोधी चित्त तुमचं निर्माण होतं, असंकलिष्ट चित्त तुमचं निर्माण होतं, तुमचं शुद्ध चित्त निर्माण होतं. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सहजतेने हे कार्य कराल तेव्हा अशा श्रावकास आर्य श्रावक म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आर्य श्रावक. तर आर्य श्रावकांनो, तुम्ही अशा प्रकारे प्रभावित होता, तुम्ही अशा प्रकारे जीवन सुखमयच होतं. कसं वाटतंय हो? असंच मग कालामांनी पण म्हटलं, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, इतना बढ़िया की भगवान बुद्धने सहजतेने सांगतात. आणि इतकं आम्हाला प्रभावित केलं भगवान बुद्ध तुम्ही की ज्याप्रमाणे उलट्याला सरळ करावं. आहोत की नाही हो आपण उलटे? पण ऐकल्यानंतर थोडे सरळ चालायला लावलं.
झाकलेल्यांना उजेडात आणावं. बघा, आपल्या मनात आपल्या काही अकुशल किंवा काही गोष्टी दडून असतात. आपण भीतीने किंवा अजून कोणत्या ह्याने ना ते उघडकीस आणत नाही. पण जर आपल्याला आपल्या स्वतःला जर स्वतंत्र बनवायचं आहे तर तो मग प्रकाश पडतो आणि आपण आपल्या झाकलेलं उजेडात आणतो, हो की नाही. मार्ग चुकलेल्यांना मार्ग दाखवावा. बऱ्याचदा आपण मार्ग चुकतो. एका दगडावर 2 पाय आहे की नाही. गरबा खेळायला जाता का? वेगवेगळे कलरचे कपडे, चर्चा चालली होती आहे की नाही. आपण कधी कधी आहेत आपली लोक किंवा आपण, म्हणजे मी सुद्धा चुकली होते मार्ग. मी विमल धम्मांना मागच्या आठवड्यातच म्हटले होते की मी तेव्हा कॉलेजच्या ह्याच्यामध्ये आम्ही इवन प्रवचनावरून यायचो बरं का वडाळ्याच्या, आणि रस्त्यातच येताना तो गरबा मिळायचा. मग मी, माझी मैत्रीण रोहिणी, शीला, सुशीला, आम्ही सगळ्या वडाळ्याच्या वर्गावरून यायचो आणि मस्त खेळायला मिळतं म्हणून आम्ही जॉईन व्हायचो. आम्ही पण खेळायचो. मार्ग चुकलेलं होतं. पण जेव्हा हळूहळू स्मृती सांप्रज्याने मैत्रीपूर्वक, काळजीपूर्वक, ध्यानपूर्वक जेव्हा कार्य करायला लागलो, आता नाही आहे. उलट आता मी माझ्या मावशी आहे ना जेवण बनवणारी, तिला म्हणते, काय ग आज कोणता रंग आणला आणि कुणी सांगितलं. मग तिला तो व्हिडिओ दाखवला की हे महाराष्ट्र टाइम्स लोकांनी त्यांचा बिझनेस व्हावा म्हणून हे प्रत्येक दिवशी कलर काढलेला आहे. हे म्हणजे म्हणतात, हां, ते पेपरात आलेलं एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ मी सेंड करेल जिनरत्नांना. तर ह्याचं काय आहे, तर मार्ग चुकलेलं होतं, पण मार्ग चुकलेल्यांना मार्ग दाखवलाय तथागत भगवान गौतम बुद्धांनी. आणि अंधारात मशाल पेटवावी, हो की नाही. आपलं जीवन खरंच म्हणजे बाबासाहेबांनी खरं म्हणजे आपल्या अंधारामधलं जीवन जे होतं ते बुद्ध धम्म स्वीकारून किंवा बुद्ध धम्माचा किंवा शिक्षण घेऊन स्वातंत्र्य मिळवून त्यांनी आपल्याला पण अंधारातून बाहेर काढण्यासाठी मशाल पेटवलेली आहे. आणि डोळस माणसालाही दिसावं, ज्यामुळे त्या मशालीच्या उजेडामध्ये, कारण आपण डोळस आहोत, शिकलेला आहोत. म्हणजे आता माझ्या डॉक्टर मैत्रिणी गेल्या, कारण माझ्याकडे जवळजवळ 60 डॉक्टर मित्रमैत्रिणी आहेत ग्रुपवर. 60 डॉक्टर शिकलेला आहोत, डोळस म्हणतोय आम्ही, पण अंधार दिसतच नाही आहे आम्हाला स्पष्ट. पुढे काय, दोन्ही दगडावर दोन्ही पाय ठेवायचे. तर डोळस माणसालाही दिसावं अशा प्रकारे बाबासाहेबांनी मशाल पेटवलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उपदेश भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. तर भगवान बुद्ध म्हणते, आजपासून आम्ही तुम्हाला शरण जात आहोत. अशा प्रकारे कालामांनी सद्गतीत होऊन, प्रभावित होऊन भंतेंना उत्तर दिलं. भंतेंच्या म्हणजे भगवान बुद्धांना शरण गेले, धम्माला शरण गेले आणि संघाला शरण गेले. तर बंधू आणि भगिनींनो, आपण पण कालाम आहोत, आधुनिक कालाम. आणि आपल्याला काय करायचं आहे ते आपण सकाळच्या 2 लेक्चरमध्ये पाहिलंय. आपण त्याआधीच कसोटी लावायची आहे आणि निर्णय घेऊन स्वतःचं जीवन जगायला लागलो तर आपल्याला नाराज किंवा दुःखी होण्याची गरज नाही. आपण सुखीच होऊ. आणि हे सूत्र एक प्रकारे आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शन देणारं आहे, स्वतंत्र बनवितो, त्याचबरोबर परावलंब पासून दूर करतो, स्वावलंबी बनवतो. हे सूत्र एवढंच नाही तर एक चांगला व्यक्ती बनवत आहे. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून ह्या कालाम सूक्ताचा अभ्यास केल्यावर आणि आचरण केल्यावर एक चांगले भावी धम्मचारी आणि धम्मचारिणी घडू शकतात. जय भीम. खूप चिंतन करण्यासाठी भाग पाडलेला आहे त्यांनी आपल्या सर्वांना. एवढ्या गोष्टी एकत्रितपणे समजून सांगितल्या खूप व्यवस्थितपणे. आणि खरंच मला वाटतं सगळ्यांचे चिंतन करण्याची आता क्षमता आता वाढणार आहे.